नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आनंदी आहात ना? मागील कथेत आपण भूतदया अर्थात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, माणूस असो वा पशुपक्षी सर्वांनी प्रेम करावे. श्यामच्याई कथाशृंखलेतील पुढील कथा अर्थात रात्र 12वी श्यामचे पोहणे ही कथा आज आपण ऐकणार आहोत. हो, आणि शेवटी तात्पर्य ऐकायला विसरू नका. श्यामचे पोहणे. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेले असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिठले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6 पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत फुगड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उताणे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करीतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पावयास जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधीच गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागोबाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम, पोहायला शिक. ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती? तुला बुडू देतील का इतके सारे जण? उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरवडेकरांचा बाळू तो तुला शिकविल, नाहीतर भावोजींबरोबर जा. अरे, उठल्या बसल्या आपापल्या विहिरीवर काम. येथे का पुण्या मुंबईचे नळ आहेत? पोहावयास येत असावे. कुसाताईची वेणी व आंबी त्यासुद्धा शिकल्या पोहायला. तू बांगड्या तरी भर. पण बांगड्या भरणाऱ्या मुलींकडून सुद्धा तू शिकू शकतोस. त्यांच्यापेक्षाही तू भित्रा आहेस. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुखडी आहेत ठेवलेल्या, त्या बांध कमरेला. वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कोठे तरी लपून बसायचे ठरविले. आज आई पोहावयास पाठविल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आलेच नाही. साधारण 8 वाजण्याची वेळ. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू सर्वजण आले. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या पहा सुखडी आणल्या आहेत. बन्या म्हणाला, हो येणार आहे, परंतु कोठे आहे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम? अरे श्याम, कोठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला. कोठे लपून तर नाही ना बसला? आम्ही वर पाहू का? श्यामची आई. आई म्हणाली, बघा बरे, वर असला तर. त्याला उंदीर घुशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जा हो. तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगद पाय ठेवून जा.
मुले माळ्यावर येऊ लागली. आता आम्ही सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याचप्रमाणे बैलाला बारीक बेडकीही होता येणार नाही. मी भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर, असे मला वाटून गेले. भाताच्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे येथे, तो का येथे लपून बसेल अडचणीत, एकजण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून, दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पाहू लागले. श्याम? चल ना रे, असा काय लपून बसतोस, सारे म्हणाले. आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत व सर्व जोर लावित होतो. श्यामची आई, तो काही येत नाही व हलतही नाही, मुले म्हणाले. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे काठी, मीच येते थांबा. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. ती मला फरफटत ओढू लागली, तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती शिंपटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून हाकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. मुले मला ओढू लागली व आई शिंपटीवर शिंपटी देऊ लागली. नको गाई मारू, आई, आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ, तू उठून चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवा रे याला, चांगले नाकात तोंडात पाणी जाऊ दे. उठ, अजून उठत नाहीस, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला. त्या मुली आल्या बघ फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले. जातो मी, नको मारू, मी म्हटलं. निघ तर, पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते, परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. सोडा रे त्याचा हात, तो येईल. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होतेच. काय आज आला का श्याम? ए रे, मी सुखडी नीट बांधतो हो, असं म्हणून बाळू वरवडेकरांनी माझ्या कमरेत सुखडी बांधल्या. विहिरीत खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थर थर कापत होतो. मार बघू नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आता डोकवावे पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाक धरी पुन्हा सोडी, असे चालले होते. मित्रा, तू मार उडी, म्हणजे श्याम उडी मारेल. वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले.
मी ओरडलो. मेलो आई ग, मेलो. पाण्यातून वर आलो. घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मी मिठी मारू लागलो. ते मिठी मारून देत नाहीत. आडवा हो असा, पोट पाण्याला लाव व लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूनेही उडी घेतली व त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला. घाबरू नकोस. घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावाय नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तुपाठ देत होता. आता फिरून उडी मार, चढ वर, बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो. नाक धरले, पुढे मागे करीत होतो. परंतु शेवटी टाकली एकदाची उडी. शाबास रे श्याम, आता आलेच पोहणे. भीती गेली की सारे आले, बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात धरले व आणखी शिकविले. आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला. पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्याबरोबर मला पोचवावयास आली. बन्या म्हणाला, श्यामची आई. श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली. मुळीच भ्यायला नाही आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहताही येऊ लागले, बाळू काका सांगत होते. श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला. अरे, पाण्यात पडल्याशिवाय, नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम, डोके चांगले फूस, ती शेंडी फूस, आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावूनच बसलो होतो. जेवणे वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो व म्हटलो, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आत दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना? मला नको, जा. सकाळी मार मारलेस आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटलं, हे बघ, माझ्या अंगावर अजून वळ आहेत. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाहीत. ते वळ अजून आहेत, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन? आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याने भात गिळवेना. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. हे पाहून मला वाईट वाटले. माझे बोलणे आईला लागले का असे मनात विचारले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळ्यांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम, तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत. श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम, तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल? माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच मी त्यांचे खरी आई व ते माझे खरे मुलगे. रागावू नको, चांगला धीट हो. ते दही खा व जा खेळ. आज निजू नको हो. पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको होती. कशी वाटली आजची कथा?
या कथेतून आपण एकच गोष्ट शिकतो. तात्पर्य असे की श्यामची आई या प्रस्तावनेतच मी एक गोष्टीचा उल्लेख केला होता. श्यामची आई जितकी लोण्यासारखी मऊ तितकीच वज्राहून कठीण याचा प्रत्यय या कथेत आला. शिवाजी महाराजांसारख्या शूरवीरांचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातेचं असंच म्हणणं असतं. प्रत्येक मातेला असंच वाटते की माझे बाळ, मुलगा असो वा मुलगी, शूरवीर असावीत. अगदी त्याचप्रमाणे श्यामच्या आईलाही आपला श्याम भित्रा नको होता की जेणेकरून त्याचे जगात हसू होईल, इतकंच. मग आपणही सर्वजण भित्र न राहता धाडसी बनायचं आहे. धाडसी म्हणजे उर्मट नव्हे, शक्तिशालीही नव्हे. धाडसी होण्यासाठी मनही तेवढेच धाडसी लागते, खंबीर लागते. असो, बरं तर मग भेटू पुन्हा पुढील कथेसाठी. मी रत्नावली आपला निरोप घेते. आनंद द्या, आनंद घ्या, आनंदी रहा. धन्यवाद.